कुलगुरू डॉक्टर मधुसूदन पेन्ना सर, या कार्यशाळेचे विद्यापीठीय समन्वयक डॉक्टर पराग जोशी सर, त्याचबरोबर या कार्यशाळेचे शासन स्तरावरील संयोजक श्री घुले सर आणि या ठिकाणी आता ज्यांनी सत्कार केला आणि ज्यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली असे राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ या विभागांतर्गत असलेलं श्री चक्रधर स्वामी अध्यासन या अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर मिसाळ आणि आपण सर्व जमलेले सर्व आपणा सर्वांनाही मी या ठिकाणी नमस्कार करतो, वंदन करतो। आज आपण सर्वजण पर्यावरणाच्या संबंधाने या ठिकाणी चर्चासत्राच्या संबंधात आपण उपस्थित आहोत। पर्यावरण म्हणजे ज्या 4 घटकांचा समावेश याच्यामध्ये होतो ते म्हणजे एकतर जे आपण जी मूलभूत घटक आहेत यातली आम्ही सर्वजण या घटकातले आमच्या सर्वांच्या भोवती हे सर्व पर्यावरण फिरते आहे, कारण यातलं मूल केंद्रबिंदू हा मानवच आहे। या मानवाच्या आणि जीवजातीच्या जी काही संपूर्ण याच्या भोवतीची संरचना आहे, मग ती हवामान असेल, मग ते पाणी असेल, वायू असेल, ती त्यातली मुख्य घटक झाली। त्याचबरोबर या पर्यावरणाच्या संबंधामध्ये जेव्हा विचार आपल्याला लक्षात घेता येतो तेव्हा आम्ही नेमकं जीवांचं संतुलन कुठे बिघडते आहे। आज आम्ही सामान्यतः पाहतो की इथे ज्या प्रक्रियेमध्ये आम्ही पाहतो की आज सर्वीकडे सिमेंटचे बिल्डिंग्स वाढलेले आहेत। कुठेतरी एखादं लँड ते घेतलं जातं, त्याच्यावर सिमेंटची एखादी बिल्डिंग उभे केल्या जाते। आज इथे संस्कृत विद्यापीठात आल्यानंतर फार समाधान वाटलं की याही परिस्थितीमध्ये एक आध्यात्मिक वातावरण आल्याबरोबर या ठिकाणी दिसतंय आणि इथे सुंदर अशा पद्धतीचं वृक्षारोपण झालेलं दिसतंय। इथे आल्यानंतर एका वृक्षाची भेट मिळाल्यानंतर मला वाटलं की खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा विचार या ठिकाणी व्यक्त होतोय, त्याचं साफल्य झालेलं आहे। खरं तर आमच्या भोवती या सर्व गोष्टी फिरतायत की जीवांचं नेमकं कल्याण कशात आहे। अनेक संतांनी या संदर्भात विचार व्यक्त केलेले आहेत आणि मनुष्य मात्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जीव ही संकल्पना, या संकल्पनेच्या भोवती जे संपूर्ण अध्यात्म फिरते आहे। मग भारतीय जी ज्ञान परंपरा आहे, या ज्ञान परंपरात वेद असतील, उपनिषदे असतील, शांकर भाष्य असेल किंवा ज्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत त्या सर्व साहित्याच्या परंपरेत पर्यावरणाचा विचार हा मूलभूत विचार म्हणून दिसतो। आता आम्ही पाठीमागचा जर काही कालखंड पाहिला, म्हणजे ज्या कालखंडामध्ये जिथेपर्यंत सिमेंट पोहोचलेलं नव्हतं तिथपर्यंत सगळी मृदा होती, मातीची घरं होती। मातीच्या घरामध्ये त्या घराचं वैशिष्ट्य होतं, थंडीच्या दिवसात गरम राहायची, गरमीच्या दिवसात थंड राहायचे, आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणजे पर्यावरणातील मृदा हा जो घटक आहे हा मनुष्य जीवनाच्या संवर्धनासाठी किती उपयुक्त आहे। या मातीसाठी, ज्या मातीच्या संदर्भाने, ज्या मातीच्या आधारावर आमचं संपूर्ण शरीर सुद्धा, ज्याला आम्ही इथे मृदेपासून बनलेलं आहे असं मानतो, म्हणजे पंचमहाभूतांचं हे शरीर आहे आणि या शरीरावर जी काही परिणामकारकता होते त्याच्या संपर्काने होत असते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा एक सुंदर सुविचार मला या ठिकाणी आठवतो। ते म्हणतात की जे मान ब्रह्मांडात आहे तेच मान या देहामध्ये आहे, या पिंडामध्ये आहे। ब्रह्मांड आणि पिंड या दोन्हीच्या मध्ये एक समन्वय आहे, समतोल आहे। आम्ही समतोलाचा विचार करतो आहोत। मग मानवाच्या किंवा जीवजातीच्या संतुलनाची नेमकी गरज काय? आज आम्ही कार्यशाळा घेत असताना आम्ही संतुलनाचा विचार का करतो आहोत? ब्रह्मांडाचं संतुलन बिघडलं तर त्याचा आमच्यावर काय परिणाम होणार आहे तितकासा? याचं कारण ब्रह्मांड आणि पिंड याच्यामध्ये एक समन्वय आहे। जर ब्रह्मांडाचं संतुलन बिघडलेलं असेल तर पिंडाचं देखील संतुलन बिघडणार आहे। हे पिंड म्हणजे शरीर। आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। आपल्या शरीरात काय अधिक आहे, कुठली मात्रा अधिक आहे? भूमी, आप, अनल, वायू, खम पैकी पाण्याची मात्रा ही जास्त आहे।
तुम्ही विचार कराल पृथ्वीवर पाणी किती आहे? अर्थात पृथ्वीवर पाण्याची मात्रा सर्वाधिक आहे. अमावस्या आणि पौर्णिमा इथे समुद्राला ज्वार आणि भाटा होत असतो. त्याला भरती आणि ओहोटी असं मराठीमध्ये म्हटलं जातं. का बरं हे होत असताना आज आपण पाहतो की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, विशेष आध्यात्मिक ठिकाणी लोक जाण्याचा प्रयत्न करतात अमावस्या आणि पौर्णिमेला. आपल्या सर्वांना हे माहिती असेल. का बरं अमावस्या आणि पौर्णिमाच का? इतर दिवशी अध्यात्म साधना नाही का होऊ शकत? याच दिवशी का धरून दिली गेलेली आहे? याचं कारण जी ब्रह्मांडातली संरचना आहे त्याच्यावर जे परिणाम होत आहेत ते आमच्या देहावर होत आहेत. तुम्हाला माहिती आहे समुद्रात भरती ओहोटी येते, चंद्राच्या परिवलनामुळे ही प्रक्रिया होत असते. तसंच आमच्या शरीरातल्या पाण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आणि त्या अवस्थेमध्ये आम्ही जी काही कृती करतो, जी काही कामं करतो त्याचा विशेष प्रकारचा परिणाम होत असतो. आणि आज विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय, पाण्यात एक विशिष्ट प्रकारची मेमरी असते आणि ती परिणामकारक असते. विज्ञान सुद्धा आज हे सांगू लागलेलं आहे की जे अध्यात्मशास्त्राने आणि आमच्या वेद पुराणांमधून ती गोष्ट सिद्ध केल्या गेलेली आहे. पाणी भरून देण्याची पद्धती ही विज्ञानवादी असलेला हा दृष्टिकोन आहे. मला आपल्याला हे सांगायचं की हे ब्रह्मांडात घडणाऱ्या घडामोडी याचा नेमका मनुष्याशीच नव्हे तर जीवजातीशी संपर्क कसा आहे? पाण्याशिवाय कुठलाही जीवजंतू जगू शकत नाही, आपण पाहतोच आहोत. याचा अनन्य संबंध आहे. आणि म्हणून आज आमची ही कार्यशाळा याला स्पष्ट करते आहे की नेमका पर्यावरणाचा आमच्याशी संबंध काय आहे. आम्ही पर्यावरणवादी दृष्टिकोन घेणं आणि त्या संबंधात संतांचे विचार जाणून घेणं का महत्वाचे आहे? तसं तर पर्यावरणावर आजही आंतरराष्ट्रीय पद्धतीने समिट होऊन राहिलेले आहे. जलवायू परिवर्तनाचा मुद्दा आपल्या सर्वांना कल्पना असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि या संत परंपरेत असलेले भारतातील सद्गुरू नावाचे एक संत, ज्यांनी मला वाटतं एक 27 ते 40 देशांची काहीतरी यात्रा करून त्यांनी मृदा संरक्षणाच्या संबंधात एक मुद्दा उपस्थित केलेला आहे सांप्रत कालखंडात. या संदर्भात अनेक कामं आज या ठिकाणी विज्ञानही करताय, अध्यात्मही करताय. परंतु या संबंधीचे पूर्वी असलेले संत विचार, त्या विचारांमध्ये कुठे याची झलक दिसते का? कारण ती जर दिसत असेल तर तत्कालीन दृष्टिकोन नेमके काय होते? मी आपल्याला एक उदाहरण दिलं की मातीचे घर होते, मातीचे घर केले जात होते. आजही डॉक्टर सल्ले देतात की तुम्हाला जर काही रोग असेल तर ते तुमच्या बिल्डिंग मध्ये मातीचा एक फ्लोअर बनवा, अशा पद्धतीचं ते आपल्याला म्हणजे सांगत असतात, सल्ला देत असतात. म्हणजे याचा कुठे ना कुठे आपल्या स्वतःशी संबंध आहे. ही फक्त काही विचार करण्याची किंवा ही नुसती काही जागतिक पातळीवरची गोष्ट आहे असं नाही. त्याचा थेट माझ्याशी संपर्क आहे. त्याचा थेट माझ्याशी ती गोष्ट संपर्कात येऊन भिडते आणि म्हणून याचा विचार करण्याची बाजू आपण या ठिकाणी स्पष्ट करतो आहोत. आता संत परंपरेमध्ये अनेक भारतीय परंपरेचे, ज्ञान परंपरेतील अनेक संत साहित्य आहे, ज्याच्यामध्ये अगदी वेदापासून स्मृतीपासून आपल्याला अनेक पद्धतीचे विचार पाहायला मिळतात. मनुस्मृतीत सुद्धा अहिंसे संबंधाने काही विचार त्या ठिकाणी येतात की ज्या विचारांमध्ये मनुस्मृतीतील एक श्लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नाकृत्वा प्राणिनां हिंसा मांसमुत्पद्यते क्वचित न च प्राणी वधः स्वर्ग्यस तस्मात् मांसम विवर्जित. म्हणजे आपल्याला जर मांस खाण्याची इच्छा असेल तर त्यासाठी हिंसा करावी लागेल, प्राण्यांची हिंसा करावी लागेल. हिंसा केल्याशिवाय मांस मिळणार नाही. आणि हिंसा केल्यानंतरच मांस मिळणार असेल तर आम्ही प्राण्यांची हिंसा का करावी? याच्यामुळे जो पर्यावरणाचा संतुलनाचा विचार आहे तो बिघडणार नाही का? आज आपल्याला कल्पना आहे की डायनासोर नाव सर्वांनी ऐकलेलं आहे. ती प्रजाती आज कुठेही पाहायला मिळत नाही. का बरं? हे का झालं? पर्यावरणात कुठेतरी निर्माण झालेला, काहीतरी कालखंडात निर्माण झालेला असंतुलितपणा की ज्याच्यामुळे ती प्रजाती लुप्त झालेली आहे, नष्ट झालेली आहे, विलुप्त झालेली आहे. आजही वाघांची संख्या वाढवायची म्हणून काम करते सरकार. का बरं? वाघांची संख्या का वाढवायची आहे? वाघ तर धोकादायक आहे, वाघ तर भीतीदायक आहे, तो आपल्याला खाऊन टाकेल. पण संख्या का वाढवायची? याचं संतुलन टिकलं पाहिजे. प्रत्येक प्रजातीमध्ये एक संतुलन आहे. इथली छोटीतली छोटी गोष्ट ही आपल्या संपर्कात आहे.
ब्रह्मांडाचा आणि पिंडाचा विचार करत असताना आणि आम्ही अध्यात्मवादी जेव्हा आहोत तेव्हा उद्धाराचा विचार करत असताना आम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे आणि त्या माध्यमातूनच हे उद्धरण सिद्धीला जाणार आहे. आणि म्हणून हा विचार महत्वपूर्ण ठरतो, जिथे मनुस्मृतीचा हा श्लोक असा सांगतो की तस्मात् मासं विवर्जित, की मासाचा तुम्ही परित्याग केला पाहिजे, मांस तुम्ही परित्यक्त केलं पाहिजे. आता हिंसा करू नका हा विचार काही फक्त मनुस्मृतीत आलाय असं नाही, अनेक परंपरामध्ये तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की गौतम बुद्धांनी सुद्धा त्यांच्या पंचशिलात पहिलं शील म्हणजे हिंसा करणार नाही. पंचशील म्हणजे शपथ घ्यायची असते, पाली भाषेत असलेले ते शब्द असतात आणि त्या शब्दांमधून शपथ घ्यायची असते की पहिली शपथ त्यातली की मी कधीही हिंसा करणार नाही. संतांनी विचार केलेला हा म्हणजे व्यक्त केलेला हा विचार परंपरेने आज तागायत बुद्ध परंपरा ही जुनी मानल्या जाते आणि संत परंपरेमध्ये किंवा सनातन परंपरेच्या नंतर जर कोणाचा म्हणजे या ठिकाणी उल्लेख व्हावासा वाटतो तर तो बुद्ध परंपरेचा. आणि मग त्यानंतर अनेक पद्धतीच्या संतांनी आज तागायत तो विचार प्रवाहित केलेला आहे. आज गांधीजींचं उदाहरण आपल्याला सांगते. आजच्या कालखंडामध्ये आणि आमच्या ज्याला समकालीन म्हणता येईल आमच्या अशा पद्धतीमध्ये गांधीजींनी की हिंसा करू नका, अहिंसेचं पुरस्कार गांधीजींसारखा आज की ज्यांनी अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, का बरं अहिंसेचा एवढा पुरस्कार का करावा? तसं तर दोन्ही बाजूंनी स्वातंत्र्य संभवू शकतं, परंतु अहिंसेच्या माध्यमातून समतोल टिकवून राहावा हीच एक भावना कदाचित त्या पाठीमागे असावी. कारण हिंसा करणे हा दोष तर आहेच, इहलोक असेल किंवा परलोक असेल या दोनही गोष्टीमध्ये त्याची हानी आहे मनुष्याची. आणि म्हणून हिंसा बाजूला करण्याचा संदेश दिला, पण त्यातून पर्यावरणाचं संतुलन साधलं हेही तितक्याच पद्धतीचं महत्वाचं आहे. आता 800 वर्षापूर्वी ज्या परंपरेचा मी पाईक आहोत ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, ज्यांनी आपल्या शिष्यांना अहिंसेची शिकवण दिलेली होती. आणि तुम्ही मनुष्य होऊन राहिलं पाहिजे, तुम्ही मनुष्य केवळ मनुष्य तुम्ही असलं पाहिजे, हा यात फार मोठा संदेश आहे. खरं तर यातलं तत्व आणखी समाजापर्यंत पोहोचलं नाही हे आपलं दुर्दैव आहे. की मनुष्याचं गुणधर्म काय, हे मनुष्याचे गुणधर्म तुमच्यापर्यंत असले पाहिजे आणि तुम्ही मनुष्य होऊन केवळ मनुष्य होऊन असलं पाहिजे. तुम्ही पशु होता कामा नये, तुम्ही पशुवत आचरण करता कामा नये. आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मिळतात पशु बिरणाराणा, ही सर्व पशूंची लक्षणं आहे. माणसातही दिसतात पशूंमध्ये दिसतात. यात विशेषता काय? आहार करणे, भीती वाटणे, देहाचे स्वभाव आहे, मनाचे धर्म आहे, इंद्रियांचे धर्म आहे. या सगळ्यांच्या पलीकडे असलेलं केवळ जीवतत्व जे आहे ते मनुष्य होऊन जगलं पाहिजे, त्याच्यामध्ये धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे हे स्वामी स्पष्ट करतात. आणि या माध्यमातून स्वामींनी हिंसा करू नये, स्त्री पुरुष समानता स्वामींनी सांगितली. आज पर्यावरणाचा विचार करताना स्त्री पुरुष समानता तुम्हाला कदाचित वाटेल की हा मुद्दा कदाचित पर्यावरणाशी काय संबंधित आहे याचं, पण आज स्त्रीचा जन्मदर, मुलीचा जन्मदर पाहिला पुरुषाच्या तुलनेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे पर्यावरण आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाड आणि फक्त हवामान एवढ्याशी संबंधित नाही, त्याचा थेट आमच्या जीवनाशी संबंध आहे. जोपर्यंत आम्ही याला स्पष्ट करणार नाही आणि समजणार नाही की तो थेट माझ्याशी संबंध आहे. पाणी वाया घालवतो जाऊ दे ना, मला काय होत आहे, पण नाही उद्या मला ते पाणी मिळणार नाहीये, कुठेतरी थेट माझ्याशी त्याचा संबंध आहे. हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल असलेला अवेअरनेस, याच्याबद्दल असलेली सजगता ती समाजात निर्माण होणार नाही. स्वामींनी अहिंसेची शिकवण दिली, स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून स्वामींनी या संतुलनाचा विचार जो आहे तो स्पष्ट केलेला आहे. जर पुरुष स्त्रैण्यभाव जर कमी झाला, स्त्रैण्य भावामध्ये एक विशिष्ट ज्याच्यामध्ये ज्या गुणांची संभावना असते ती जर कमी झाली तर पर्यावरण हे असंतुलित होऊन जाणार आहे. आणि म्हणून स्त्रैण्य भाव सुद्धा तितकाच महत्वाचा या भूतलावर आहे. प्रत्येक प्राणी मात्र आणि प्रत्येक जीवजंतू त्याच्यात सुद्धा एक विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आहे. मला सांगायला आनंद वाटतो, आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये जेव्हा महानुभाव पंथाची दीक्षा घेतली जाते
तेव्हा त्यांना काही एक नियम घालून दिले जातात की ज्या नियमांना मी सुद्धा अनुसरण करतो आहे. अहिंसेचं तत्वज्ञान असेल, त्या अहिंसेच्या तत्वज्ञानामध्ये आमच्याकडे पाणी पिताना पाणी शोधण्याची एक प्रक्रिया आहे. आम्ही जे पाणी वापरतो ते शोधून वापरतो. आमच्याकडे पाणी कमी सांडवलं जातं. पाणी सांडवू नये याचं कारण, जर पाणी सांडवलं त्याच्यामध्ये अति सूक्ष्म असलेले जे जीवजंतू आहेत त्यांची हुंसा घडेल, आणि म्हणून पाणी सांडवू नये. आणि जर तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर तुम्ही त्याला आधी कपड्याने गाळून घ्यावं आणि मगच ते पाणी ग्रहण करावं. अगदी सूक्ष्म विचार आहे त्या पाठीमागचा. जेव्हा हा साधक संन्यस्त होतो तेव्हा त्याला हाही नियम घालून द्यायला जातो की तुम्ही झाडाचं पान किंवा फूल तोडता कामा नये. किती सूक्ष्म विचार आहे. आता मी ज्या साधनेत अधिष्ठित आहे त्या साधनेमध्ये मला फुलंही तोडता येत नाही, पाणी तोडता येत नाही. मग आता पान व्हायचं असेल, फुल व्हायचं असेल तर आम्हाला कोणाला तरी सांगावं लागतं की बाबा रे, आता आम्ही तर संन्यस्तच आहोत, बाबा रे तू उपलब्ध करून देत असेल तर ठीक आहे. आम्हाला स्वतःला समोर फुल दिसतंय, देवाला व्हायचंय फुल, पण तोडून वाहण्याची मुभा आमच्याकडे नाही. किती सूक्ष्म विचार आहे हा. आमच्या स्वामींच्या सूत्रातून क्षणाक्षणाला या सूत्रांच्या विचारातून अहिंसेचं तत्वज्ञान आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून ठेवलेलं आहे. अगदी साधकांनी बसताना सुद्धा फलत्या फुलत्या वृक्षाखाली न बैसावे. म्हणजे ज्या झाडाला फळं लागलेली आहेत, ज्या झाडाला फुलं लागलेली आहेत, अशा ठिकाणी तुम्ही साधनेला बसू नका. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, खरं तर इथं चांगली गोष्ट आहे, किती प्रसन्न वाटेल. फळं लागलेली आहे, फुलं लागलेली आहे, छान झाड बहरलेलं आहे, इथे बसायला काय अडचण आहे. परंतु जर साधक तिथे बसला त्याच्या मनात उत्पन्न होईल की फळ किती चांगलं दिसतंय, आपण तोडून खाऊ पाहू का, मनात विचार येईल ना. जर तो त्या संपर्कात राहिला त्याच्या मनात विचार येईल. म्हणून त्याने तिथे सुद्धा विजनाला बसू नये अशी स्वामींची आज्ञा आहे. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून अहिंसेच्या तत्वज्ञानातून पर्यावरणाच्या संतुलनाचा जो काही विचार आहे तो विचार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथाच्या संबंधाने स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा जो एकूण 54 वर्षाचा कालखंड आहे, त्या आता आमच्याकडे उपस्थित असलेल्या कालखंडापैकी, त्या 54 वर्षाच्या कालखंडापैकी स्वामींचं वास्तव्य जवळजवळ 46 वर्षापर्यंत जंगलातच राहिलेलं आहे. या 46 वर्षापर्यंत स्वामी आपल्याला इथे अमरावतीच्या अलीकडे काटोलच्या पुढे सालबर्डी नावाचा एक विभाग आहे, एक गाव आहे. स्वामींचं 12 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं होतं. स्वामी त्या झाडांच्या वेलीमध्ये राहिलेले आहेत. आणि चरित्रात एक अत्यंत सुंदर प्रसंग येतो. एकदा असं झालं, स्वामी त्या रस्त्याने चाललेले होते आणि स्वामींचे विरक्त अवस्थेमुळे मोठे झालेले जे श्रीमुकुटाचे केस आहेत ते केश त्या काट्याला गुंफतात, त्या काट्यामध्ये ते अडकतात. आता तुमच्या माझ्यासारखं असतं तर काय केलं असतं, त्यांनी पटकन आपले केस सोडवले असते, काटे मोडून टाकले असते, फांदी तोडली असती. पण नाही, स्वामी तिथेच उभे राहतात. स्वामी तिथेच उभे राहतात. तिथून ते फांदी मोडत नाही, स्वतःचे केसही सोडवत नाही. अगदी इतकी विरक्त अवस्था आहे. आणि मग कोणीतरी वाटसरूनं पाहावं, याने कोणीतरी वाटसरू अडचणीत आहे दुसरा, आणि मग त्याने यावं, केस सोडवावे आणि मग स्वामींनी पुढे जावं. अशा पद्धतीच्या अवस्थेत असलेले स्वामी वृक्ष संगोपनाची अत्यंत महनीय शिकवण देऊन जातात. हा यातला तथ्यांश आहे. आणि म्हणून स्वामींच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणं पाहायला मिळतात. संत साधकांनाही स्वामींनी तीच आज्ञा केलेली आहे. स्वामींच्या प्रमुख शिष्यांमध्ये असलेले दादोस नावाचे एक शिष्य होते. एकदा ते स्वामींच्या पासून विभाग करण्यासाठी निघाले. स्वामींनी त्यांना विचारलं, कुठे निघालेले आहात, तुम्ही घाटावर चाललेले आहात की गंगातीरला चाललेले आहात. त्यावेळेस 12व्या शतकामध्ये गंगातीर म्हणजे राहण्याची एक जागा होती, प्रदेश होता. जसं आज घर घ्यायचं तर कुठे घ्यायचं, हायवेच्या शेजारी, रोडच्या शेजारी. पूर्वीच्या काळी घर घेण्याची पद्धती किंवा घर बांधण्याची पद्धती जास्तीत जास्त नदी काठी वसण्याची पद्धती होती. आणि मग स्वामींनी विचारलं, तुम्ही कुठे चाललात, गंगेकडे चाललात की घाटाकडे चाललेला आहात.
त्यांनी सांगितलं नाही जी, आम्ही म्हटले गंगा तीराकडे चाललेलो आहोत. स्वामी त्यांना शिक्षा पण करताना सांगतात, अरे महात्म्याने लोकांतात राहावं का? महात्म्याचं खरं कर्तव्य कुठे आहे तर त्यांनी जंगलात राहावं, त्यांनी या वृक्षवेलींच्या संपर्कात राहावं, तिथे त्याला ऊर्जा प्राप्त होते. आणि जेव्हा ते लिहितात तेव्हा स्वामींनी स्वतः त्या जंगलांची प्रशंसा केलेली आहे. त्यातली वाक्य मी काही तुम्हाला वाचून दाखवतो की जी वाक्य ऐकून तुम्हालाही त्यातलं मर्म समजेल. की स्वामी सांगतात की घाट तो कोणासी जे अदृष्टार्थी परमेश्वर परायण तयासी. जे अदृष्टार्थी आहेत की ज्यांना परमेश्वर प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी जंगलात राहावं. जो लोकांतात राहण्याची इच्छा करतो त्याला परमेश्वर प्राप्त व्हावा असं वाटणार नाही. तिथे काय आहे, बरवी गिरी गहिवरे कपाटे निर्जरोदके बरवे वृक्षांचे मांदाडे बरविया मंजिष्ठ छाया वरी संचरते चंद्ररश्मी. आहे वर्णन. आता कदाचित हे प्राकृत मधले शब्द आहेत, मी तुम्हाला समजून सांगतो की बरवी गिरी गहिवरे, जी डोंगरात अनायास तयार झालेली कोहक आहे, नैसर्गिक तयार झालेली कोहक आहे, तिथे तुम्ही वास्तव्य करावं. पहा, आज आम्ही सिमेंटची घरं बांधतो आहोत, जिथे झाड आहेत ते तोडून आम्ही तिथे आमचं काय करतो आहोत, आमचं स्वस्थान तिथे बसवतो आहोत. परंतु स्वामी सांगतात की तुम्ही कुठे राहावं, जिथे गिरी गहिवरे, गिरी म्हणजे पर्वत, त्या पर्वतातली गव्हरे म्हणजे नैसर्गिक तयार झालेली कोहके गुफा, तिथे तुम्ही राहिलं पाहिजे. आणि कपाट म्हणजे जी त्या याच्यामध्ये ज्या दोन डोंगरांच्या मधली जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही रहिवास केला पाहिजे. तिथले निर्जरोदके म्हणजे तिथल्या झऱ्याची उदक तुम्ही ते प्राशन केले पाहिजे. बरवे वृक्षांचे मांदाडे, ज्या ठिकाणी दाट छाया आहे तिथे तुम्हाला वास्तव्य असलं पाहिजे. आणि वरी संचरते चंद्ररश्मी म्हणजे जिथे चंद्राचा प्रकाश तुम्हाला प्राप्त होईल. पर्यावरणाचा विचार करत असताना पर्यावरण म्हणजे काय तर एका शब्दात सांगता येईल की नैसर्गिकता म्हणजे पर्यावरण, दुसरं काहीच नाही. जिथे नैसर्गिकता आहे, नॅचरल, निसर्गाने आमच्यासाठी जे देणं दिलेलं आहे त्यालाच माझं आणि त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्याशीच माझं काहीसं कर्तव्य आहे, म्हणून त्याच्या संपर्कात राहणं म्हणजे खरं पर्यावरण आहे. नैसर्गिकता म्हणजे संपूर्ण नेचरच्याच संपर्कात असणं, त्या वातावरणात असणं. तसं पर्यावरणाचे 4 विभाग पडतात. एक म्हणजे वातावरण आहे, जीवावरण आहे, जलावरण आहे आणि शिलावरण आहे. हे पर्यावरणाचे प्रमुख 4 घटक मानले जातात. वातावरण म्हणजे हवा, त्या हवेमध्ये कुठल्या पद्धतीचं प्रदूषण असता कामा नये. आज जगातली परिस्थिती आपण पाहतो की तिथे आम्हाला या हवेची जी दूषितता आहे ती पाहायला मिळते. या संदर्भाने पर्यावरणाचा विचार महत्वाचा ठरतो. जीवावरण, जीव ही संकल्पना की त्या जीवाचं जिथे आवरण आहे तिथे तिथे पर्यावरण आहे. म्हणजे जीव म्हणजे फक्त मनुष्यच नाही, जिथे तिथे स्वामींची जीव ही संकल्पना खूप व्यापक असलेली संकल्पना आहे. त्यानंतर जलावरण म्हणजे पाण्याचा विचार आहे. स्वामींनी साधकाला पाण्याच्या संबंधात विचार व्यक्त करत असताना काही सूचना केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला पाण्याच्या संबंधातला एक विचार स्पष्ट केला जलावरणाच्या संबंधाने. स्वामींनी साधकाला अशी आज्ञा केलेली आहे की जिथे सिंधी नदी दंदी यांच्या गावी न वसावे. जिथे नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी साधकाने रहिवासच करू नये. का तर पहिला मुद्दा एक तर तिथे हिंसा घडेल, त्या ठिकाणी मासेमारी करतील आणि मासेमारी करणाऱ्या तिथे तुम्हाला हिंसेचा प्रभाव होईल. दुसरा मुद्दा त्या पाठीमागचा असा की तिथे कुठल्याही पद्धतीची अस्वच्छता तुमच्याकडून होता कामा नये. जिथे रहिवास आला तिथे अस्वच्छता आली. आणि म्हणून स्वामींचा स्पष्ट आज्ञा आहे साधकाला की जिथे न वसावे, वसावे म्हणजे जाणे आणि वसणे म्हणजे राहणे, न वसावे म्हणजे रहिवास करू नये. की ज्या ठिकाणी नदी आहे अशा ठिकाणी रहिवास करू नये, तिथे राहील. त्यानंतर त्या पाण्यामध्ये दूषितता येईल. आज आम्ही पाहतो आहोत की कारखान्यांचं पाणी असेल किंवा इतर जिथे जिथे घरं आहेत त्यांचे ड्रेनेजेस असतील ते कुठे निघतात, पर्यायानं तिथंच. आज नागपूरच्या नाग नदीची अवस्था आपल्या सर्वांना कल्पना आहे की काय झालेली आहे. पर्यावरणाचा असंतुलन
यामुळे तयार होते आहे आणि म्हणून साधकाला स्वामींनी अशी आज्ञा केलेली आहे. त्यानंतर शिलावरण येतं. शिलावरण ज्या मृदेचा संदर्भ जिथे आहे, जी माती आहे, त्या मातीचं संरक्षण अत्यंत महत्वाचं आहे. की या मातीमध्ये असलेले गुणधर्म हे पूरक आहेत, पोषक आहेत. जर ते नष्ट झाले तर आता कल्पना करा, आता मृदेच्या संदर्भातला विचार जर आज जगातलं पाहू गेलं तर मला वाटतं त्यामध्ये 70% जमीन ही नापीक झालेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे अगदी आपण जर अलीकडचा विचार केला, म्हणजे आपल्या हयातीत ही गोष्ट घडणार आहे. आपल्या कदाचित डोळ्यासमोर ही गोष्ट घडेल की जमीन बी पेरण्यासाठी जमीन उपलब्ध होणार नाही की जिथे सुपीक पीक निघतं. का झालं असं? अनेक पद्धतीचे रासायनयुक्त जे घटक आहेत ते आम्ही जमिनीत प्रेरित केले, ते मृदेमध्ये आम्ही संक्रमित केले. त्याचा परिणाम असा झाला की पीक तर चांगलं निघायला लागलं, उत्पादन क्षमता वाढली, पण मृदेचा जो काही स्तर होता तो कमी झाला. पहिले त्याच्यामध्ये आम्ही शेणखत टाकत होतो, आता रासायनिक खत टाकून आमच्या लोभापायी. आता अध्यात्म हे सांगते की लोभ करू नका. प्रत्येक संतांचा तो संदेश आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्ये नमिह वैरिणम. हे वैरी आहे. अतिशय एखाद्या गोष्टीबद्दल लोभ करणं, अतिशय हव्यास करणं हे योग्य नाही. हे प्रत्येक संत परंपरेने शिकवलेलं आहे. प्रत्येक साधकासाठी ती आज्ञा केलेली आहे, लोभ करू नये. आज लोभापायी हृदयचा जो काही ऱ्हास झालेला आहे याचा जबाबदार कोण? कारण एकाने केलं तर दोषी धरावं, याला संपूर्ण मानव जाती जबाबदार आहे. आणि म्हणून मध्यंतरी मी मगाशी उदाहरण दिलं की सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांनी संकल्पना राबवलेली होती की माती वाचवा आणि माती जोपासा. आता माती वाचवायची म्हणजे नेमकं काय करायचं? माती वाचवायची तर कशी वाचवायची? तर जितकं काही क्षेत्र आम्ही लागवडीखाली आणू शकतो तेवढं क्षेत्र आम्ही लागवडीखाली आणलं पाहिजे. कोणतीही झाडं लावा, आंब्याची लावा किंवा पिंपळ लावा की जी चिरकालीन टिकणारी. पिंपळाचं आयुष्य हे मोठं सांगितलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. पिंपळ असेल, त्याच्यानंतर आपलं वड असेल, ही झाडं जी आहेत या झाडांची सावली आणि याची प्रदीर्घता ही फार मोठी आहे. कालखंडाच्या दृष्टीने सुद्धा ही झाडं खूप मोठी आहे. अशा संबंधाच्या वृक्षांचं जर वृक्षारोपण झालं तर काय होईल की जमीन जी आहे त्याच्यावर उन्हाचा जो थेट परिणाम पडतो आहे तो परिणाम होणार नाही. परिणामतः जमिनीची जी काही धूप होते ती होणार नाही. त्याच्यातला जो पाण्याचा अंश तो शिल्लक राहील. आज पर्यावरणाचं सगळं असंतुलन झालेलं आहे की नाही? आपण पाहतो पाणी कधीही पडतंय. काल परवा नागपूरमध्ये पाऊस झाला, म्हणजे आता पावसाळा सुरू नाही, आता हिवाळा सुरू आहे, यामध्ये पाणी पडतंय. याचं कारण काय नेमकं? ही साखळी जी आहे ही साखळी बिघडलेली आहे. पर्यावरणाचा विचार करत असताना जर ही साखळी टिकवायची असेल तर वृक्षतोड ही थांबवली गेली पाहिजे. यासोबतच जागतिक स्तरावर जो ओझोनचा स्तर कमी होऊन राहिलेला आहे, प्रदूषण वाढली त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि म्हणून आज अनेक पद्धतीच्या बायो पद्धतीनं मग वाहनं असतील किंवा इतर संसाधनं असतील ती वापरण्याची आज सरकार आपल्याला सबसिडी देऊन राहिलेलं आहे की तुम्ही हे वापरा. आज तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करा हे सांगितलं जाते. आम्ही हळूहळू तिकडेच वळतो आहोत, आहे की नाही? म्हणजे जे वेदांमध्ये की ज्यांना सर्वस्व म्हणून त्यांची पूजा केल्या जायची, आजही काही मंत्रांमध्ये म्हणजे अग्नीसाठी नमन येत आहे, वरुणासाठी नमन येत आहे. ही भूमिका त्यांनी जपलेली होती त्या परंपरेने. कुठेतरी याचा ऱ्हास होताना दिसतो आणि पुन्हा आम्ही त्याकडे वळतोय की सौर ऊर्जा वापरा. म्हणजे या दृष्टीनं पर्यावरण म्हणजे ही संपूर्ण जी गोष्ट आहे या संपूर्ण स्थितीला स्थिर करण्याची अत्यंत गरज आहे. मग तो या संबंधात साखळीचा विचार करत असताना ही जी साखळी, आता पाऊस कसा पडतो, समुद्रातले जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते, ती ढगं येतात, मग मान्सून येतो, पाऊस पडतो, इकडे धान्याची सुपीकता होते. पुन्हा काय होतं, ते पाणी जे आहे राहिलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळतं, पुन्हा त्या पाण्याची वाफ होते. असं हे सर्कल आहे. हे सर्कल जसं आहे तसंच
श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक साखळी सांगितलेली आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ही साखळी सांगितलेली आहे. म्हणजे द्वापर युगामध्ये हा विचार, पर्यावरणासंबंधीचा विचार श्रीकृष्ण महाराजांनी तोही भगवद्गीतेमध्ये, म्हणजे अगदी कोणत्या प्रसंगी तर युद्ध प्रसंगी अर्जुनाला सांगतायत. आणि ही साखळी अन्नात भवन्ति भूतानि, अन्नातून काय भूतानि भवन्ति, म्हणजे भूत जे आहेत ती निर्माण झालेली आहे. आणि अन्न कसं तयार झालं? पर्जन्यात अन्न संभव, पाऊस पडणार नाही तर अन्न कुठून निघणार? पर्जन्यामुळे अन्नाची संभावना आहे. आणि यज्ञात भवति पर्जन्यो, यज्ञामुळे पर्जन्याची उत्पत्ती आहे. आता यज्ञ म्हणजे तत्कालीन विचारानुसार आम्ही यज्ञ म्हटलं तरीही आता जी साखळी दिसते त्याच साखळीला स्पष्ट करण्याचा विचार हा श्रीमद भगवद्गीतेतून व्यक्त केलेला आहे. ही तीच साखळी आहे. अन्नात भवति भूतानि पर्जन्यात अन्न संभव आणि यज्ञात भवति पर्जन्य. मग त्या यज्ञाला कुठलंही स्वरूप असेल, यज्ञ म्हणजे विशिष्ट प्रक्रिया, शिस्तबद्ध प्रक्रिया, यालाच यज्ञ असं म्हणावं. मग यज्ञाचे वेगवेगळे प्रकार गीतेमध्ये आले, तर तो इथला संप्रतचा विषय आहे नाही आपला. परंतु सांगायचा मुद्दा की हीच साखळी श्रीमद भगवद्गीता आपल्याला काय करते? स्पष्ट करते. या अन्य साखळीमध्येच स्वामींच्या सुद्धा सूत्रांमध्ये याचं कुठेतरी आम्हाला चित्रण दिसतं. स्वामींच्या सूत्रांमधून जीव जीवाचा आहार अशा पद्धतीचा विचार स्पष्ट झालेला आहे की जीव जो आहे तो जीवाचा आहार आहे. आपण पाहतो की आपण सर्वांनी पाहिलं असेल की कुठेतरी एखादी विहीर, त्या विहिरीत एखादं कासव टाकलं जातं. का टाकलं जातं? त्याचं कारण तिथे असलेल्या पाण्याची शुद्धता. तर अशुद्धता काय म्हणून शुद्धता करायची आहे? अर्थात अशुद्धता काहीतरी आहे तेव्हा शुद्धता करायची आहे. तिथे असलेल्या नको असलेल्या जीवजंतूंची अशुद्धता, त्याला शुद्ध करायचं कशाने? दुसऱ्या जीवजंतूंनी, आहे की नाही? तीच अशुद्धता नष्ट. पण हे असं काहीतरी मारून टाकून किंवा एखादं केमिकल टाकून नाही, अशा पद्धतीनं जीव जीवाचा आहार अशा पद्धतीची ही जी साखळी आहे ही अशी सुरू आहे की त्या पद्धतीच्या माध्यमातून आम्ही या निसर्गाचं शुद्धीकरण नैसर्गिक पद्धतीनंच करू शकतो. निसर्गाचं शुद्धीकरण करायचं म्हणजे त्याला काहीतरी आणखी वेगळं रसायन फवारावं लागेल असं नाहीये. निसर्गासाठी आता मध्यंतरी आपल्याला कल्पना आहे सर्वांना, कोरोनाचा कालखंड होता, लॉकडाऊन लागलेलं होतं, सगळीकडचे आहार विहार बंद होते. आणि त्या कालखंडादरम्यान मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अगदी कासव मुक्तपणे स्वैर करताना पाहण्याचं चित्र आपल्याला पेपरमध्ये आलेलं आपण सर्वांनी पाहिलं असेल. का झालं असं? आतापर्यंत समुद्र किनाऱ्यावर कासव कोणाला दिसलं नाही, कोणाला मगर दिसली नाही. एकदम बरोबर. हे जे प्रदूषण आहे तयार झालेलं, मग ते जलाचं असेल, वाऱ्याचं असेल, अगदी त्या कालखंडादरम्यान चिमण्यांचा चिवचिवाट सुद्धा वाढलेला होता. कारण आमचं प्रदूषण बंद झालं, कारखाने बंद झाले, ट्रान्सपोर्टेशन बंद झालं. आणि मग हा ज्या काही प्रदूषणाचा भाग होता त्याच्यामुळे चिमण्या त्या प्रदूषणापासून, हे वातावरण आता शुद्ध आहे म्हणून राहायला आले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर की जिथं चिमण्या राहत नाही तिथं आपण कसं काय राहतोय. किती घातक आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी हे किती परिणामकारक आणि किती आमच्या आरोग्याला असेल, आमच्या या संपूर्ण जीवसृष्टीसाठी ती घटना कशा पद्धतीची असेल. आज आम्ही हव्यासापोटी या सर्वांचा ऱ्हास करून आम्ही पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारतो आहोत. परंतु त्या पाठीमागे असलेली ही जी सगळी संरचना आहे ही सगळी बिघडते आहे, याची आम्हाला सुतराम सुद्धा कल्पना नाही. एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे होणारा मोठा परिणाम, आज ओझोनचा, मगाशी म्हणाल ओझोनचा स्तर कमी होतोय, कारखान्याचं प्रदूषण, हे प्रदूषण, या सगळ्यांमुळे तो ओझोनचा स्तर कमी होतो. एक दिवस असा आहे तो कुठेतरी छिद्र पडेल त्याला आणि सरळ जो सूर्यप्रकाश त्याच्यातून आपल्याला फिल्टर होऊन येऊन राहिलेला आहे, तो सूर्यप्रकाश जर विचार करण्याची गोष्ट जर थेट आला तर आणखी मला वाटतंय कुठे आपली त्वचाही त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. म्हणजे जिथं आपली त्वचा इतकी हे असूनही जर इथले सामान्य जीवजंतू जे आहेत, जे वातावरणात जे आहेत, ते कशा पद्धतीने होतील. आणि म्हणून या गोष्टींची गरज आहे की ज्यामध्ये संपूर्ण जीवजातीचं कल्याण आहे. आज समुद्राच्या तळाशी
अनेक पद्धतीचे बॅक्टेरिया उपलब्ध आहेत. तो विभाग सुरक्षित राहिलेला आहे. पृथ्वीवर अशाही काही जागा आहे, असं नाही की सगळंच काही खराब झालेलं आहे. दक्षिण ध्रुव असेल, उत्तर ध्रुव असेल, तिथे बर्फाच्छादित असलेला जो भाग आहे त्या भागामध्ये आज सुद्धा कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण नाही. तो अजूनही तशाच निखळ पद्धतीचा आहे. याचं कारण आम्ही तिथं पोहोचलेलो नाहीये. तिथे बर्फ असल्यामुळे तिथं राहता येत नाही. त्यातही काही जण जाऊन इग्लूची घरं बांधून राहिलेलीच आहे. परंतु अधिक वस्ती नसल्यामुळे तो भाग विशुद्ध राहिलेला आहे. समुद्र किनाऱ्यावर खाली जाता येत नाही, समुद्राच्या तळाशी अधिक जाता येत नाही, सबमरीन सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तो भाग अजूनही पृथ्वी तलावर विशुद्धच राहिलेला आहे. हवेमध्येही या आपल्या टप्प्याच्या पलीकडे तिथेही आपण कारनामा केलेलाच आहे. म्हणजे ज्याला अंतराळातील कचरा म्हटलं जातं, तो कचरा तिथेही आहेच आहे. सर्व बाजूंनी आम्ही फक्त कचरा केला, पण तो कचऱ्याचं विघटन कसं करावं हे आम्हाला माहिती नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्लास्टिक बंद होत आहे की नाही. प्लास्टिकच्या बॅग बंद करतायत, कारण त्या बॅगांमध्ये विघटनशीलता हा गुणधर्मच नाहीये. काही कालखंडापर्यंत ते तसंच राहणार आहे. ते कुठेतरी प्राण्यांच्या खाण्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यातून अपाय निर्माण होणार आहे. आणि म्हणून सरकार हे पाऊल उचलते आहे. पर्यावरण संबंधात विचार करत असताना आम्हाला म्हणजे जे भूतांचं कल्याण आहे, यात भूत हितमत्यंतम यतच सत्यम मतम मम, श्रीकृष्ण चक्रवर्तींचा हा विचार आहे की जिथे भूतांचं हित आहे ते आपल्या दृष्टीनं सत्य आहे. सत्य म्हणजे आपली प्रगती किंवा आपला विकास, आपलं हे याच्याही पेक्षा संपूर्ण जगाचं कल्याण कशामध्ये आहे, संपूर्ण जगाचं समाधान नेमकं कशामध्ये आहे. यात भूत हित अत्यंतम म्हणजे जिथे प्रत्येक भूताचं संरक्षण केल्या जाईल हे माझ्या दृष्टीनं सत्य आहे. श्री चक्रधर स्वामींनी अशाच पद्धतीचं आज्ञा करताना साधकाला स्पष्ट संकेत दिले की तुम्ही चतुर्विधा भूतग्रामाला अभय दिलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं, मग तो कुठलाही सामान्यातल्या सामान्य जीव असेल, जारज असेल, स्वेदज असेल, अंडज असेल किंवा उद्भिज असेल, की ज्या अगदी डोक्यातल्या छोट्याशा उभा त्यांना हिंसा करून संपवल्या जातं, आहे की नाही. आपण सहज ती घटना पाहतो. पण याचाही या सृष्टी तलावर एक अंश आहे. ठीक आहे, आपण त्याला पलीकडे सोडू शकतो. आमचा आश्रम जिथे तळगावला आश्रम होता तिथे अनेक पद्धतीचे साप निघायचे, पण माझ्या 12 वर्षाच्या वास्तव्यामध्ये एकही साप तिथे मारला गेला नाही. आम्ही त्या सापाला पकडायचो आणि बाहेर दूर एका ठिकाणी नेऊन जंगलामध्ये त्याला सोडून द्यायचो. कारण त्यांना मारल्यानंतर आमच्या पर्यावरणाचं असंतुलन होणार आहे का. जर साप नष्ट झाले तर शेतातली उंदर ते पीक खातील. त्यांनी जर पीक संपवलं, फस्त केलं तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पर्यायाने कोणाचं नुकसान झालं, आपल्या सर्वांपर्यंत अन्न पुरवठा कमी येणार आहे. या सर्व विचाराच्या माध्यमातून आध्यात्मिक विचार हा किती महत्वपूर्ण आहे पर्यावरणासाठी. आणि स्वामींनी असेल किंवा संत साधकांनी असेल, श्री कृष्ण चक्रवर्तींनी असेल, ज्या आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञा किती महत्वाच्या आहेत आणि त्या पालनाची भूमिका किती महत्वाची आहे या संदर्भातले विचार आम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. अनेक विषय आहेत त्या संबंधातले. संत म्हणजे संतांनी झाडासंबंधात विचार करताना वृक्षवल्ली आम्हा सोयरी अशा पद्धतीचा विचार व्यक्त केलेला आहे. मानवबंधाच्या सप्त काव्य ग्रंथामध्ये द्वारकेचं वर्णन येताना त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या लेयर ज्या होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वृक्ष, वृंदावनामध्ये कोणती कोणती वृक्ष आहेत या संदर्भात विस्तृत अशा पद्धतीचं विवेचन आलेलं आहे. अनेक पद्धतीचे उल्लेख मानव साहित्यात असतील, संत साहित्यात असतील, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. म्हणजे या भारतीय ज्ञान परंपरेत वैदिक साहित्य असेल, औपनिषदिक साहित्य असेल किंवा महाराष्ट्रातला जर विचार करून पाहिलं तर महानुभाव साहित्य असेल, वारकरी संप्रदायाची भूमिका असेल, या संपूर्ण साहित्याने या ठिकाणी याच्यामध्ये मौलाची अशा पद्धतीची भर घातली आहे. आता तुम्हाला आज माहिती आहे, आज मोठा उत्सव संपन्न होतोय. आज रामटेकमध्ये आपण बसलेलो आहोत. या ठिकाणी जिथे म्हणजे रामाच्या मुख्य मंदिराचा विभाग आहे, आजही तुम्ही पाहत तो जंगली विभाग आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं स्थान त्याच्याच खाली घोगराम नावाचं ठिकाण आहे, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं स्थान आहे. स्वामी असतील ही महापुरुष असतील या ठिकाणी का बरं राहिले? त्यांना वाटलं नाही का खाली रामटेक शहर होतं तिथे जाऊन राहावं एखाद्याच्या घरी? अगदी वनवासाच्या कालखंडात सुद्धा त्यांना याच वनांनी आधार दिला. अन्न शिजवण्यासाठी काही नव्हतं. 14 वर्षापर्यंत आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रातही संदर्भ येतो की लक्ष्मणाने फळं आणून दिली आणि त्याच फळांच्या बलावर 14 वर्षाचा कालखंड त्यांनी व्यतीत केला. किती मोठी गोष्ट आहे. अर्थात आम्ही काहीतरी बनवतोय, आम्ही काहीतरी शिजवतोय, आम्ही काहीतरी निष्पन्न करतोय, निर्माण करतोय असं आम्हाला वाटतंय, त्याच्यावर आम्ही जगतोय असं आम्हाला वाटतंय. असं नाहीये. आम्ही जे जे काही आमच्या पूर्वजांकडे पाहिलं तर पूर्वज निसर्गाश्रित होते आणि पर्यावरणाच्या संबंधात म्हणूनच त्यांचे विचार हे प्रगल्भ होते. पर्यावरणाच्या विरोधात जाणाऱ्या विचारांचाही संतांनी विरोध केला आणि त्या संबंधातल्या यथार्थ गोष्टींना समोर आणून त्यांच्यामध्ये पर्यावरणाची भूमिका ही सिद्ध केली. फक्त आम्हाला त्याचं विश्लेषण करून आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून असलेला आजचा हा परिसंवाद या ठिकाणी म्हणजे इको बॅलन्स अँड सेंट लिटरेचर ऑफ मराठी या विषयाच्या संबंधाने आपण या ठिकाणी पाहिला. या संदर्भातल्या आणखीन काही चर्चा असतील किंवा आणखीन काही जिज्ञासा असतील या संदर्भातल्या तर या ठिकाणी आपण सर्वांनी करायला हरकत नाही. धन्यवाद.